नमस्कार. आज वायनाडच्या युवराजांचा वाढदिवस, 50वा वाढदिवस. तसं थायलंडमध्ये 70 वर्षाचे युवराज होऊ शकतात, त्यामुळे आपले युवराज 50 वर्षाचे आहेत. त्यांनाही मनपूर्वक शुभेच्छा. आजचा दिवस त्यांच्या आनंदाचा, त्यांच्या वर्धापनाचा, त्यांच्या सुखाचा. त्यामुळं त्यांच्याविषयी कोणतीही टीका करायची नाही हे ठरवलं आहे. त्यांना वाईट बोलायचं नाही हे पण ठरवलं आहे. युवराजांच्या वाढदिवसानिमित्त काही लोकांनी शुभेच्छा दिल्या आणि त्या शुभेच्छा वाचून, त्या शुभेच्छा बघून काहीतरी बोलण्याचा मोह झाला. आजच्या वाढदिवसाच्या निमित्तानं वायनाडच्या युवराजांना अर्थात आपल्या राहुल गांधींना मनपूर्वक शुभेच्छा. माझा हा शुभेच्छा संदेश आणि त्यांच्याविषयी माझं जे काही मत आहे ते त्यांच्यापर्यंत पोचावं असं अपेक्षित आहे. त्यांच्या जवळचे काही नेते आमचे चांगले मित्र आहेत, जसे आमचे राजीव सातव. ते त्यांचं नेहमीच भलं बघतात, त्यांच्याविषयी चांगला विचार करतात. अपेक्षा अशी आहे की राजीव सातव आमचे हे मराठीतले विचार युवराजांपर्यंत नक्की पोहोचवतील. तर दोन व्यक्तींनी युवराजांच्या विषयी आपलं मत व्यक्त केलंय. काळीज भरून आलं, हो काळीज भरून आलं. दोन्हीही पत्रकार आहेत. खरं तर या दोन्हीही पत्रकारांनी राहुल गांधींच्या म्हणजे ते मानत असलेल्या नेत्याच्या बाबतीत स्पष्ट काही मतं लिहिणं अपेक्षित होतं. पण म्हणतात ना, 7वे आसमान पे नेऊन ठेवणं असा काहीसा प्रकार एकूण त्या लिखाणामधून दिसतोय. पहिले ज्येष्ठ पत्रकार अर्थात विजय चोरमारे, ज्यांनी राहुल गांधींच्या विषयी लिहिताना चक्क असं म्हटलंय की राहुलमध्ये त्यांना महात्मा गांधी दिसले. थोडंसं विनोदाचं वाटलं, पण आजचा वाढदिवस असल्यामुळं ते गृहीत धरलं की चोरमारेंना असं लिहावं वाटणं स्वाभाविक आहे. चोरमारे म्हणतात की राहुल गांधी किती साधेपणाने, किती सहजपणानं गरिबांच्या मध्ये मिसळतात, किती सहजतेनं ते सामान्य माणसामध्ये जातात. का हो, मागच्या अनेक कालखंडात आपल्या आजोबांनी, आजींनी, वडिलांनी जे काम केलं नाही आणि त्यामुळं जी गरिबी दिसतीये ते बघायला राहुल गांधी गरिबांच्या मध्ये जातात का? ते कलावतीच्या घरी गेल्याचाही उल्लेख त्याच्यामध्ये. कलावतीच्या घरी जाऊन राहुल गांधींनी जेवण केलं आणि निघून गेले. इव्हेंट दिवसाचा असतो. त्यानंतर ती कलावती कुठे आहे, काय झालं त्या कलावतीचं तुम्हाला माहित आहे? मला तरी अजून माहित नाही. कलावती आता विस्मृतीत गेलेली आहे, पण राहुल गांधी तिच्या घरी गेल्यामुळं कलावतीचं जगणं प्रसिद्धीच्या झोतामध्ये आलं होतं. संपला आता तो अध्याय. त्याची चर्चा संपली, त्याचा विषय पण संपला. सगळीच माणसं इतक्या सहजतेनं वागत असतात का राहुल गांधी वागतात असं चोरमारे म्हणतात, आणि म्हणून त्यांना महात्मा गांधी दिसतात. राहुल गांधी म्हणे एटीएम मध्ये गेले, मुंबईत न सांगता दौरा करून एटीएम मधून पैसे काढले, मग रेल्वेचं तिकीट काढायला गेले, त्यांनी स्वतःहून तिकीट काढलं आणि जाऊन बसले. हे जरा असामान्य असल्याचं लक्षण आहे. अहो, घराच्या बाहेर पडताना 5-50 रुपये खिशात ठेवूनच आपण घरातून बाहेर पडतो. तीच माणसं पैसे न ठेवता बाहेर पडतात जी असामान्य असतात किंवा खूप गरीब असतात. राहुल गांधी खूप गरीब या कॅटेगरीत नाहीत. म्हणजे श्रीमंत माणसाने, राजकारणी व्यक्ती हे घरातून पैसे न घेता बाहेर पडतात, कारण पैसे खर्चाची गरजच पडत नाही, दुसरं कोणीतरी असतं. पण त्या काळात कदाचित रेल्वेची ती कार्ड स्वाईप सिस्टीम नसेल, डिजिटल पेमेंटचा पद्धत नसेल, म्हणून राहुल गांधी एटीएम मध्ये गेले असतील. पण एटीएम कार्ड खिशात टाकून फिरणं हे काही सामान्य असल्याचं लक्षण नव्हतं, ते असामान्य असल्याचं लक्षण होतं. असो, विजय चोरमारेंना राहुल गांधींच्या विषयी अत्यंतिक प्रेम आहे, त्यामुळे ते अशी भावना व्यक्त करत असतात. माझा त्या प्रेमावरती आक्षेप नाही आहे. पण थेट महात्मा गांधींची उपाधी राहुल गांधींना त्यांनी बहाल करून टाकली, याचं आश्चर्य वाटतं. हेच दुसऱ्या कुणी केलं असतं तर, हेच दुसऱ्या कुणी कंपॅरिझन केलं असतं तर. खरं तर राहुल गांधींचा आणि महात्मा गांधीच्या परिवाराचा थेट असा संबंध, रक्ताचा संबंध कुठेच येत नाही, पण तरीही ते कंपॅरिझन करून टाकलाय. दुसरं कोणी केलं असतं तर किती गोंधळ माजला असता. हेच ते चरख्यावरतीचा फोटो बदलून टाकला होता, किती गजब माजला होता. हेच ते चोरमारे होते ज्यांनी प्रचंड मोठा गोंधळ माजवलेला होता. आता थेट महात्मा गांधीची छबी राहुल गांधींच्या मध्ये चोरमाऱ्यांना दिसतेय, याचं जरा आश्चर्य वाटतं. आणि एक गोष्ट मात्र नक्की स्पष्टपणे कळते की प्रत्येक पत्रकाराला आपला एक राजकीय विचार असतो, राजकीय विचारधारा असते, आणि त्यात तो वर्तन करत असतो. तटस्थपणा हा केवळ दाखवण्याचा विषय. म्हणून चोरमारेजी, तुमची राजकीय विचारधारा काँग्रेसची आहे हे अगदी स्पष्ट झालेलं आहे. दुसरे एक ज्येष्ठ पत्रकार आहेत संजयजी आवटे,
जे दिव्य मराठीचे आता औरंगाबाद आवृत्तीचे संपादक झालेले आहेत. पूर्वी त्यांच्याकडे स्टेट एडिटर अशी जबाबदारी होती, आता एक औरंगाबाद आवृत्ती दिलेली आहे. त्या संजय आवटेंनी तर राहुल गांधींना अक्षरशः कुर्निसातच करून टाकलाय. राहुल किती ग्रेट आहेत, राहुल किती मोठे आहेत हे सांगताना त्यांनी काय काय सहन केलंय, असं राहुल होणं अवघड आहे असं सांगताना आपल्या वडिलांच्या खून त्यांनी बघितलाय, रक्ताच्या थरोळ्यात पडलेलं वडिलांचं प्रेत बघितलंय, रक्ताच्या थरोळ्यात पडलेलं आजीचं प्रेत बघितलंय, आणि तरीही हा माणूस ठामपणे उभा आहे असं सांगितलंय. संजयजी, ठामपणे उभं राहणं म्हणजे काय हो? याच रक्ताच्या थरोळ्यात ज्या राजीव गांधी पडले होते ना, त्यांनी या पक्षाची संख्या, खासदारांची संख्या 400 वर नेऊन टाकली होती. राजीव गांधी आणि इंदिरा गांधींच्या बलिदानाला शतशः नमन आहे. या देशानं 2 मोठे नेते गमावलेत, याचं दुःख देशातल्या प्रत्येक माणसाला असणार आहे. हिंसाचाराचे ते बळी ठरलेत हेही मान्य आहे, असा बळी जाऊच नाही हेही मान्य आहे. पण तरीही राहुल उभा आहे या वाक्याचा अर्थ काय हो? 400 वरचा पक्ष 40 वर येऊन ठेपलाय, 10% पक्ष शिल्लक राहिलाय, आणि तुम्ही म्हणताय तरीही राहुल उभा आहे. हे कुठल्या अर्थाने तुमचं म्हणणं चाललंय? राहुलचं कौतुक करायचं असेल, राहुलला बळ द्यायचं असेल, राहुल गांधींना मोठं करायचं असेल, तर त्यांच्यातले प्रॉब्लेम्स, दोष स्पष्टपणे समोर आणून ते सुधारण्यासाठी प्रयत्न केले पाहिजेत. एखादा शिक्षक त्याच्या विद्यार्थ्याला शिकवत असतो तेव्हा त्याच्या चांगल्या गुणांचं कौतुक करतोच करतो, पण तो चुकला असेल त्याला शिक्षाही करतो, जाणीवही करून देतो. आपण सगळे मिळून, म्हणजे चोरमारेजी आणि आवटेजींसारखे समर्थक मिळून राहुल गांधींना अधिकाधिक अडचणीत आणण्याचा किंवा गाफील ठेवण्याचा प्रयत्न करतोय का? राहुल गांधींच्या सोबतच काही अन्य नेते आपल्या देशभरामध्ये आहेत, ज्यांनाही असाच राहुल गांधींच्या सारखा राजकीय वारसा मिळालेला आहे. बिजू पटनायक यांचा मुलगा नवीन पटनायक, त्यांनाही आपल्या पित्याचा वारसा मिळाला. नवीन पटनायकानंतर ओडिशी भाषा सुद्धा येत नाही म्हणे, पण त्यांनी आपलं राज्य शाबूत ठेवलं, आपल्या राज्यातलं, आपल्या पक्षाचं वर्चस्व कायम ठेवलं. हे काँग्रेसमधूनच बाहेर पडलेली काही लोक आहेत बरं का, म्हणजे हे माहीत असावं. त्यांनी आपलं वर्चस्व कायम ठेवलं. राहुल गांधींची साथ सोडली आणि बिजू पटनायक, त्यानंतर नवीन पटनायक यांना ओडिशावरची सत्ता कायम राखता आली. पुढचं नाव आंध्रातला जगनमोहन, वायएसआरचे चिरंजीव. ज्या वायएसआरांच्या मृत्यूनंतर जगनमोहन यांना काँग्रेसनं फेकून दिलं, त्या वायएसआरच्या नंतर जगनमोहन यांनी आपला पक्ष स्थापन केला, काँग्रेसची साथ सोडली, राहुलची साथ सोडली, आणि जगनमोहन आपल्या राज्यामध्ये प्रस्थापित झाले. 2/3 बहुमत जगनमोहन यांना मिळालं, तेही वारशानं झाले होते. अब्दुल्ला परिवारातील, शेख अब्दुल्ला परिवारातील फारुख अब्दुल्ला आणि फारुख अब्दुल्ला परिवारातील ओमर अब्दुल्लांनी आपली काश्मीरमधली सत्ता कायम ठेवलेली होती, सलग काही वर्ष कायम ठेवली होती. त्यांनाही वारसाच मिळालेला होता, ते मात्र टिकून राहिले. ज्यांनी म्हणून काँग्रेसची अर्थात राहुल गांधींची साथ सोडली, ते आपापल्या राज्यामध्ये खंबीर राहिले आणि ते आपल्या नेत्यांना, आपल्या जनतेला आकृष्ट करू शकले. पण जे राहुल गांधींच्या सोबत गेले त्यांचं काय झालं बघा. पायलटांचा मुलगा सचिन पायलट राजस्थानात मुख्यमंत्री होईल वाटलं होतं, नाही झाले. सिंधियांना बाहेर पडावं लागलं, मध्य प्रदेशमध्ये दाबून ठेवण्यात आलं होतं. आणि दुसरं कशाला हो, जोपर्यंत मुलायम सिंग यादवांचा मुलगा स्वतःच्या ताकदीवर राज्यामध्ये होता, तोपर्यंत राज्याचं मुख्यमंत्रीपद अखिलेशकडे होतं. पण अखिलेशनी जेव्हा राहुल गांधींच्या सोबत जाण्याचा निर्णय उत्तर प्रदेशात घेतला, तेव्हा अखिलेशची अखिल सत्ता संपून गेली आणि अखिलेशला सत्तेच्या बाहेर पडावं लागलं. तिथे भाजपा स्पष्ट बहुमतानं सत्तेवरती आली. काय गडबड आहे ही? हे खरंच दिव्य आहे का? हे खरंच भव्य आहे का? हे राहुल गांधींना कुणी सांगणार आहे का? राहुल गांधी स्वतःहून काही चांगलं करण्याचा प्रयत्न करत असतील तर त्यांना त्यांच्या विश्वात गुरफटून ठेवत, गांधी नावामध्ये गुरफटून ठेवत, दिव्यत्वाची प्रचिती त्यांना देऊन आपण काहीतरी वेगळे आहोत असा भास त्यांच्या मनात निर्माण करून त्यांना चांगलं होण्यासाठी रोखणं, असाच सगळा प्रकार चाललाय का? या सगळ्यांचा विचार काँग्रेसजनांनी आणि राहुल गांधी यांच्या समर्थक पत्रकारांनी करायला हवा. हे समर्थक पत्रकार आहेत हे स्पष्टपणे कळायला लागलंय. एक साधी गोष्ट आहे, साधी गोष्ट. एका राष्ट्रीय पक्षाला ज्यानं रेषावरती अनभिक्षितपणे राज्य केलेलं आहे,
त्या राष्ट्रीय पक्षाला त्याचा हंगाम संपून हंगामी अध्यक्ष बदलायला वर्ष झालं तरी अजून माणूस मिळाला नाही. राहुल गांधींनी अध्यक्षपद घेतलं काय, पराभव झाला काय, सोडलं काय, नवा माणूस नेमा काय म्हणले, गांधी परिवाराने सोडून नेमा काय म्हणले, सोनिया गांधीलाच काय नेमलं, ते हंगामी काय म्हटले, नव्याचा शोध सुरू झाला. पण हा शोध काही संपत नाही आहे आणि हंगामी पद काही संपत नाही आहे. हा हंगाम असतो किती दिवसाचा, हा मोठा प्रश्न आहे. का निवडणुकाचा हंगाम येईपर्यंत हंगामी अध्यक्ष काम करतील आणि निवडणुकाच्या हंगामामध्ये पुन्हा नव्या हंगामासाठीचे अध्यक्ष येतील, अशी स्थिती आहे. याला राहुल गांधींचा दिव्यत्व म्हणायचं का? 400 वरून 40 वर पक्ष आणणं, याला दिव्यत्व म्हणायचं का? जनतेनं ज्या ज्या राज्यात राहुल गांधींना सत्ता बहाल केली त्या त्या राज्यातली सत्ता देखील सांभाळता आलं नाही, याला राहुल गांधींचं दिव्यत्व म्हणायचं का? मध्य प्रदेश हातातून गेलं, कर्नाटक हातातून गेलं, अजून काही राज्य जायची शक्यता आहे. राजस्थानात कुरबुर चालू आहे. गुजरातमधून आपल्या राज्यसभेवर खासदार योग्य निवडून येतील की नाही ही शंका आहे. राजस्थानातून योग्य खासदार निवडून जातील की नाही ही शंका आहे. महाराष्ट्रामध्ये आगा मेशी मला कुठं नेशी म्हणत राष्ट्रवादी आणि काँग्रेससोबत, शिवसेनेसोबत काँग्रेसची भरपट चालली आहे. या सगळ्याला राहुल गांधींचं नेतृत्व म्हणायचं का, हा खरा प्रश्न आहे. मला ही जाता शेवटी गोष्ट सांगायची आहे. एक मुलगा होता, तो हलवाईच्या दुकानात गेला. त्यानं सांगितलं दुकानदाराला की मला जरा मिक्स मिठाई खायची इच्छा आहे. त्याच्या मनात तशी इच्छा होती आणि दुकानदाराकडे तो गेला. दुकानदाराला म्हणला 1 किलो जिलेबी दे, 1 किलो गुलाबजामुन दे, 1 किलो बासुंदी दे, 1 किलो हे दे, 1 किलो ते दे करून त्यांना सगळं एका बॅगमध्ये भरलं. दुकानदार त्याला म्हणला, अरे वेड्या, हे सगळं तू एकात कशाला भरतोयस, कशाची चव लागणार, तुला काय करायचं म्हणला, सगळं एक टाक. आणि 25 प्रकारच्या मिठाया 1 किलोच्या एका डब्यात भरल्या आणि डब्यात भरल्यावर त्यानं सांगितलं की आता यातली मिक्स मिठाई 1 किलो काढून मला दे. दुकानदार म्हणला, अरे तू 1 किलो नेशील, 25 किलोची मिठाई आहे, उरलेल्या 24 किलोचं मी काय करू? तो मुलगा म्हणाला, मला काय करायचं, तू काय करशील ते. मला 1 किलो मिक्स मिठाई पाहिजे होती, तेवढी मी घेऊन चाललो, बाकीच्याचे काय करायचं हा तुझा विषय, मी जेवढे नेईल तेवढे पैसे देईल. याला निरागस म्हणत नाहीत, याला खुळेपणा म्हणतात. आता हा निरागसपणा आणि खुळेपणातला प्रकार आपण जरा स्पष्ट करून घ्यायला हवा. आणि जे निरागस म्हणतात त्यांनी हे निरागसपण आहे की खुळेपण हे देखील जरा स्पष्ट करून घ्यायला हवं. निरागसपणा असेल तर नक्कीच याचं स्वागत करूया, हा निरागसपणा जपायला हवा. पण खुळेपणा असेल तर हा खुळेपणा बदलायला हवा. म्हणूनच 50 वर्षाच्या वायनाडच्या युवराजांना पुन्हा एकदा वाढदिवसाच्या शुभेच्छा देऊन ते लवकरच निरागसतेतून अधिक सक्षम होतील अशी अपेक्षा व्यक्त करूया. धन्यवाद. अनलायझरचा हा व्हिडिओ कसा वाटला ते नक्की कळवा. लाईक, सबस्क्राईब करायला विसरू नका. बेल आयकॉन नक्की दाबा. आपली भावना आमच्यापर्यंत नक्की पोहोचवा.